असं स्वप्नात देखील कधी वाटलं नव्हतं. जो माणूस जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे, हा यावतचंद्र दिवाकरू असा नियम आहे. पण एखाद्या व्यक्ती जीवनात जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा हे जास्त महत्वाचं आहे. दादांचं जीवन मला जवळून पाहण्याची संधी मिळाली. ते सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आमदार झाले आणि त्यानंतर ऊर्जा राज्यमंत्री झाले, तेव्हापासून त्यावेळी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये मी होतो आणि त्यांची आणि माझी अतिशय घनिष्ठ मैत्री झाली. ती मैत्री नंतर राजकारणाच्या पलीकडे होती. नियमितपणे दिल्लीला जेव्हा दादा यायचे, नेहमी माझ्या घरी यायचे. आल्यानंतर पहिले खिशातला एक कागद काढायचे. त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय प्रोफेशनल होतं. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी जशी होती तशी डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी पण होती, विकासाची दृष्टी पण होती आणि कठोर निर्णय घेण्याची हिंमत पण होती. लोकाभिमुखता होती आणि योग्य सत्य असेल तर सत्य म्हणण्याची ताकद पण होती. आणि त्यामुळे अनेक वेळा तेव्हा जे विषय निघायचे, पालखी मार्ग बांधत असताना अडचणी यायच्या, प्रत्येक छोट्या छोट्या गावातले प्रश्न ते लिहून आणायचे आणि सगळे प्रश्न ते सोडवून द्यायचे. मला ते म्हणाले की पुण्याकरता तुम्ही काहीतरी करा. त्यांच्या आणि देवेंद्रजीच्या आग्रहाखातर पुण्याकरता 3 मजली उड्डाण पुलाची 50,000 कोटीची एक योजना तयार केली. ती मंजूर झाली आणि मी त्यांना फोन केला की महानगरपालिकेची निवडणूक झाली की तुम्ही आणि देवेंद्रजी मिळून आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम घेऊ. तो त्यांचा माझा शेवटचा फोन होता. खरं म्हणजे त्यांचा अकाली जाणं हा सगळ्यांवरच फार मोठा आघात आहे, पण महाराष्ट्रावर देखील आघात आहे. निर्णय घेणारा, विकासाची दृष्टी ठेवणारा आणि निर्णयाकरता हिमतीने त्याची किंमत चुकवण्याची हिंमत दाखवणारा नेता होता. नाही तर नुसतं गोडगोड बोलून काही प्रश्न सुटत नाहीत. एखादी गोष्ट जनतेच्या हिताची असेल तर ती झाली पाहिजे याचा आग्रह, ती मला मान्य नाही, हे होणार नाही, हे स्पष्टपणे सांगण्याची त्यांची हिंमत होती. हे मी त्यांना सभागृहातही बघितलं आणि 2009 नंतर मग मी दिल्लीत गेल्यानंतर माझं मुंबईत येणं जवळपास कमी झालं. पण सातत्याने दादा दिल्लीमध्ये येतील त्यावेळी त्यांची भेट व्हायची आणि कागद काढून त्यांचा अजेंडा पूर्ण झाल्यावर मनसोक्त गप्पा व्हायच्या आणि त्या सगळ्या राजकारणापलीकडच्या होत्या. त्यांच्या आयुष्यातले, माझ्या आयुष्यातले अनेक असे प्रसंग आहेत, चर्चा करता येण्यासारखी नाही आहे, पण त्याची हमखास चर्चा पण व्हायची. आणि म्हणून अशा प्रकारचा एक अतिशय उमदा नेता, ज्याला महाराष्ट्राच्या विकासाची दृष्टी होती, निर्णय घेण्याची क्षमता होती आणि लोकाभिमुख दृष्टिकोन होता, असा नेता आपण महाराष्ट्राने गमावला. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये ओनरशिप होती. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची पवारसाहेबांना मी विनंती केली की विदर्भात आपण शाखा उघडा. त्यांना जागा मिळाली, त्याचं काम सुरू झालं आणि एक दिवस सकाळी 5 वाजताच्या विमानाने अजितदादा नागपूरला आले आणि स्वतः ते त्या ठिकाणी जागा पाहायला गेले आणि वापस येताना माझ्या घरी आले. मी त्यांना म्हटलं, तुम्ही आज नागपुरात कशा करता आले? तर ते म्हणाले, मी केवळ या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची जागा कशी आहे, त्याचं काम कसं होणार ते बघण्याकरता आलो. मी म्हटलं, तुमची ओनरशिप एखाद्या कामाबद्दलची खरंच शिकण्यासारखी आहे की त्या कामाकरता त्यांनी वेळ काढला, तेवढ्याकरता ते आले. गमतीने मी त्यांना म्हटलं की राजकारणात बोटांनी मलम लावणाऱ्या नेत्यांची काही कमी नाही आहे, पण तुम्ही ओनरशिप घेऊन काम करता हे तुमच्याकरता महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून राजकारणापलीकडचा एक मित्र, विकासाची दृष्टी ठेवणारा आणि महाराष्ट्राकरता, महाराष्ट्रातल्या ग्रामीण जनतेकरता, शेतकऱ्यांकरता, विशेषतः ऊस उत्पादक शेतकरी असतील त्याच्याबरोबर त्यांनी
इतरही शेतकऱ्यांची दुःख, त्याची संवेदनशीलता त्यांच्या मनामध्ये होती. अशा एका अतिशय उमद्या नेत्याला आपण गमावलेलं आहे. एकंदरीत पवार परिवारावर तर आघात आहेच, पण महाराष्ट्रावरही खूप मोठा आघात आहे. आणि माझ्यासारख्याकरता विशेष रूपाने एक अतिशय उत्तम व्यक्तिगत मित्र राजकारणापलीकडचा गमावला आहे. त्याचंही खूप दुःख आहे आणि हे दुःख खूप मोठं आहे. पण शेवटी मृत्यू अटळ असल्यामुळे आज ते जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांचे निर्णय, त्यांची व्हिजन, त्यांचा दृष्टिकोन आपल्यामध्ये आहे. तो घेऊन आपण ती कामं जर पूर्ण केली तर नक्कीच त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. मी पवार परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दादांना श्रद्धांजली वाहतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.